बल्लारपूर शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक मागील 15 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे येथील वाहतूक पूर्ववत सुरू करा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे। दरम्यान सोमवारी झोडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले। बल्लारपूर शहरातील वस्ती भाग हा अत्यंत महत्त्वाचा असून अर्धे शहर या ठिकाणी वास्तव्यास आहे। परिणामी मागील 15 दिवसांपासून गोल पुलियाची वाहतूक बंद करण्यात आली आहे। शाळकरी विद्यार्थी, अंत्यसंस्कारसाठी जाणारे नागरिक तथा लहान व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे तात्काळ हा मार्ग रहदारीसाठी खुला करावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला। यावेळी चेतन गेडाम, संपत कोरडे, इस्माईल कच्ची, श्यामभाऊ झिलपे, बालकृष्ण कडेल, गुरु कामटे, नितीन साठे, शंकर महाकाली, रेणुका कडेल आदी लोक उपस्थित होते। 12 तारीख पासून गोल पुलाचा काम अत्यंत संत गतीनं आहे। रेल प्रशासन काम करताय का लोकांना त्रास देत आहे समजून येत नाही। 31 आतापर्यंत आज 29 तारीख आहे। 12 दिवसाचा काम एवढा संत गतीनं असल्यामुळे माननीय पालकमंत्री साहेबांनी लगेच रेल्वेचा रस्ता मोकळा करू असं आश्वासन दिलं त्यांच्या छुटभैया पत्रकाराच्या माध्यमातून। परंतु आज एवढे दिवस लोटून गेले, अनेक लोक जे वस्तीतले बल्लारशाचा संपर्क तुटला आहे, ज्यामुळे जे दुसरी लाईन दिली आहे बीटीएसची लाईन, त्या बीटीएसच्या लाईनमुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या त्रास होत आहे, लोक स्लिपून पडत आहे आणि तिकडे रस्ताही खूप खराब आहे। म्हणून 31 तारीख पर्यंत जर रस्ता झाला नाही तर 31 तारीख पासूनच रेल रोको आंदोलन बल्लारपूर शहरातील सगळे सुजाण नागरिक मिळून करतील। हा गंभीर इशारा रेल प्रशासन आणि जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनाने समजून घ्यावा।